हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या काही दिवसांपासून एक टर्म खूप चर्चेमध्ये आहे आणि टर्म आहे सुपर एल निनो. आता सुपर एल निनो येणार, भारतामध्ये त्याचे भीषण परिणाम होणार, अशा प्रकारची खूप सारी चर्चा तुम्हाला दिसते आहे. आणि मग या सर्व चर्चांमध्ये कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत, भारतावर नेमके काय परिणाम होणार आहेत, सुपर एल निनो नेमकं असतं काय, काय फंडामेंटल्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही या ठिकाणी टायटल वाचू शकत असाल. टायटल सांगते 62% प्रोबॅबिलिटी आहे एका फुल एल निनोच्या इव्हेंटची. राईट नाऊ खूप इंटरेस्टिंग पार्ट या ठिकाणी आहे की प्रत्येक ठिकाणी ही चर्चा केली जाते की सुपर एल निनो येणार, पण ज्या वेळेस अशा प्रकारच्या इन्फरन्सेस काढल्या जातात किंवा अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यामध्ये प्रामुख्याने भलेही न्यूज मध्ये हे खूप स्पष्ट असेल की येणार आहे सुपर एल निनो, बट व्हॉट वी हॅव इज अ प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, तर एक 62% प्रोबॅबिलिटी आहे की सुपर एल निनोची घटना होऊ शकते. आणि मग याचे दोन अर्थ निघतात की ही घटना होऊ सुद्धा शकते किंवा ही घटना होणार नाही. राईट, दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. मोर ओव्हर मग या ठिकाणी हा प्रश्न सुद्धा पडतो की आतापर्यंत आपण टर्म ऐकत आलो होतो ती म्हणजे एल निनो. मग अचानक ही नवीन टर्म कुठून आली, सुपर एल निनो. आणि मग त्या सुपर एल निनो वरून सुद्धा खूप सारा आपल्याला भय पसरवताना दिसतंय. तर असं नाहीये की पहिल्यांदा एल निनोची घटना होते किंवा पहिल्यांदा सुपर एल निनोची घटना होते. जगाच्या पाठीवर मागच्या 100-200 वर्षांमध्ये एव्हा मागच्या 10-20 वर्षांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत. राईट, आणि मग हे एवढं सगळं जे कॉम्प्लिकेटेड गणित आहे, मग ती रियालिटी नेमकी काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण या सेशन मध्ये भेटतोय. सो टायटल आहे 62% प्रोबॅबिलिटी असेल सुपर एल निनोची. समजून घेऊ की हे एक्झॅक्टली एल निनो काय आहे, सुपर एल निनो काय असतं, का आपण प्रोबॅबिलिटी सांगतो, का आपण असं 100% सांगत नाही की सुपर एल निनोची घटना होणारच आहे किंवा एल निनोची घटना होणारच आहे. मोर ओव्हर जर ही एल निनोची घटना होते किंवा सुपर एल निनोची घटना होते, तर त्याचे जगाच्या पाठीवर नेमके परिणाम काय असतील, भारतासाठी त्याचे परिणाम काय असतील, आणि यासोबतच मागच्या काही वर्षांमध्ये जगाच्या हवामानामध्ये किंवा जागतिक हवामानामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी बदललेल्या आहे आणि चिंतेची बाब नेमकी काय आहे. ठीक आहे, जरी मी जे सेशन सुरू केलं एका प्रोबॅबिलिटीच्या नोटवर सुरू केलं, इतकं मी पेसिमिस्टिक नव्हतो, पण असं नाहीये की आपल्याला घाबरण्याची काही कारण नाहीये. जागतिक हवामान बदल जो होतोय किंवा क्लायमेट चेंज जो होतोय, त्या क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने आपल्यासाठी काही नवीन गोष्टी समोर येत आहेत, काही नवीन तथ्य समोर येत आहेत आणि ते निश्चितच चिंताजनक आहेत. तर अशी नेमकी कोणती तथ्य आहे, नेमक्या कोणत्या चिंता जगाला भेडसावत आहेत आणि आपण काय काय उपाय त्यावर करू शकतो किंवा आपल्या काय मर्यादा सुद्धा आहेत, या सगळ्यांचा आढावा आपण या सेशन मध्ये घेणार आहोत. फर्स्ट अँड फॉरमोस्ट मुद्दा समजून घेऊ, तो म्हणजे एल निनो. ठीक आहे, आता ते टर्म जी आहे नुसती एल निनो टर्म नाहीये, एक कंप्लीट टर्म युज केली जाते, त्याला म्हटलं जातं एन्सो. फाईन, एन्सोचा अर्थ काय आहे, एन्सोचा अर्थ आहे एल निनो सदर्न ऑसिलेशन्स. फाईन, नाउ तुम्हाला आतापर्यंत न्यूज मध्ये मुद्दा आढळला असेल की ही जी एल निनोची घटना आहे ही नेमकी कुठे होते. एल निनोची घटना, तर एल निनोची घटना होते पॅसिफिक ओशन मध्ये. फाईन, हे एक कॉमन ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतंय किंवा एक ऑब्झर्वेशन सगळ्यांचं सांगितलं जातंय की पॅसिफिक महासागरामध्ये एल निनोची घटना होते. आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला जातो की ही जी काही पॅसिफिक महासागरामध्ये घटना होणार आहे, पॅसिफिक ओशन मध्ये घटना होणार आहे, त्याचा परिणाम भारताच्या मॉन्सूनवर होणार आहे आणि भारताचा मॉन्सूनचा जो पाऊस आहे तो कमी पडणार आहे. ते जनरल डिस्कशन, जनरल परसेप्शन तर एवढंच आहे, बट ही रियालिटी एवढीच नाहीये. हे खूप मोठं गणित आहे. आणि जर या ठिकाणी आपण म्हणतोय की ही एल निनोची घटना होणार आहे किंवा आता सुपर एल निनोची घटना होणार आहे, तर आपल्याला थोडी चिंता होतीये. मग ही घटना समजून घेतल्यानंतर, पूर्णपणे समजून घेतल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की याचा आणखी एक पार्ट आहे ज्याला ला निना म्हटलं जातं. ला निनाच्या वेळेस भारताच्या मान्सूनमध्ये खूप जास्त पाऊस पडतो, पण त्याच घटनेच्या वेळेस जगाचे आणखी काही भाग आहेत तिथे भारताच्या मॉन्सूनला एल निनो मध्ये जी समस्या होणार आहे तशा प्रकारच्या समस्या होताना दिसतात. राईट, सो या ठिकाणी सगळ्यात पहिले मुद्दा समजून घेऊ की ही एल निनोची घटना काय आहे. तर बघा, एन्सो एक टर्म वापरली जाते आणि या एन्सो मध्ये एल निनो हा एक ओशनिक कंपोनेंट आहे. ठीक आहे, सो या ठिकाणी मी दोन महत्वाचे मुद्दे मांडतोय की एल निनो शब्द प्रयोग जेव्हा केला जातो
ही एक ओशनिक कंपोनेंट आहे. पण जेव्हा सदर्न ऑसिलेशन म्हटलं जातं, सदर्न ऑसिलेशन ही एक ऍटमॉस्फेरिक घटना आहे. ठीक आहे, वातावरणामध्ये होणारी घटना आहे. आणि जेव्हा आपण एल निनोची घटना होत आहे म्हणतो, ही फक्त पॅसिफिक महासागराशी संबंधित नाहीये, तर पॅसिफिक महासागर आणि त्याच्या सभोवतालचं जे काही वातावरण आहे त्या दोन्हीशी संबंधित आहे. आणि म्हणून ही एन्सो एक कंबाईन टर्म त्यासाठी वापरली जाते, एल निनो सदर्न ऑसिलेशन. आणि ज्या वेळेस एल निनोची घटना होते, फक्त आणि फक्त महासागरी क्षेत्रांमध्ये बदल होत नाही, तर त्या प्रदेशामधील जे ऍटमॉस्फिअर आहे, ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन आहे, त्या ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन मध्ये सुद्धा बदल होतो. राईट. तर इथे एक मिसकन्सेप्शन आपण दूर केलं पाहिजे की एल निनोची घटना ही संपूर्णरित्या महासागराशी संबंधित नाहीये, तर एल निनोची घटना ही महासागर आणि वातावरण दोन्हीशी संबंधित आहे. आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला काही घडामोडी होताना दिसतात, ज्याचा एकत्रित परिणाम एकंदरीत जगाच्या हवामानावर आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर एक फंडामेंटल आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालंय की हा एल निनो नुसती घटना नाहीये, तर त्याला एन्सो किंवा एल निनो सदर्न ऑसिलेशन असा शब्दप्रयोग आहे. त्यानंतर पुन्हा एक शब्द आपण या ठिकाणी समजून घेऊ. एल निनो सदर्न ऑसिलेशन मध्ये आपण एक टर्म वापरली, ती म्हणजे एल निनो. तर या ठिकाणी फक्त एल निनो नाहीये, तर याचे जनरली 3 डायमेन्शन्स तुम्हाला दिसून येतील, किंवा एकाच घटनेमध्ये 3 पॉसिबिलिटीज आपल्याला दिसून येऊ शकतात. एक घटना सांगितली जाते ती म्हणजे एल निनो, दुसरी घटना आहे ती म्हणजे ला नीना. फाईन. आतापर्यंत आपल्याला या 2 घटना माहिती होत्या. एल निनो, साधारणतः एल निनोची घटना जेव्हा होते, या एल निनोच्या घटनेमध्ये आपण बघतो की भारतीय मान्सूनचं जे पाऊस आहे, भारतीय मान्सून मधून पडणारा पाऊस हा कमी असतो. ला नीनाच्या घटनेमध्ये ऑन दी अदर हँड इंडियन मान्सून जो असेल हा थोडा स्ट्रॉंग असेल, पाऊस जास्त पडतोय. पण या व्यतिरिक्त आणखी एक याच्याशी संबंधित घटना आहे, त्याला म्हटलं जातं एल निनो मोडोकी. ठीक आहे, ही खूप रेअरली घटना ऑब्झर्व होते, म्हणून खूप जास्त याचं डिस्कशन तुम्हाला आढळणार नाही. बाय अँड लार्ज आपण ज्या घटना बघतो त्या एल निनो आणि ला नीना याच 2 घटना वारंवार होत असतात. आता या एल निनो ला नीना घटना कशाचा कंपोनेंट आहे, तर हा एन्सोचा कंपोनेंट आहे, दॅट इज एल निनो सदर्न ऑसिलेशन. फाईन. सदर्न ऑसिलेशन यातला ऍटमॉस्फेरिक पार्ट होता आणि एल निनो याचा ओशनिक पार्ट होता. तर माझ्याजवळ आता 3 घटना आहे, एल निनो, ला नीना आणि एल निनो मोडोकी किंवा ला नीना मोडोकी अशी ती घटना म्हटली जाते, किंवा सिंपली तुम्ही मोडोकी इव्हेंट जरी म्हटला तरी या ठिकाणी सफिशियंट असेल. सो हे समजून घेतलं आपण की एल निनो एक्झॅक्टली काय आहे. वळूया पुढच्या पार्टकडे, थोडे फंडामेंटल समजून घ्या. जेव्हा आपण एल निनो सदर्न ऑसिलेशनची चर्चा करतोय, ही संपूर्ण घटना साधारणतः पॅसिफिक महासागर आणि त्यावरचं जे काही वातावरण आहे त्याच्याशी संबंधित आहे. आता ही एल निनोची घटना समजून घेण्यासाठी सागरी प्रवाह समजून घेणं आवश्यक आहे, वातावरणीय परिसंचरण किंवा ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि तेवढं सगळं मी एका सेशन मध्ये डिलिव्हर करू शकत नाही, जवळजवळ 2 तास एल निनोचा टॉपिक समजून घ्यायला लागतो, तर आपण तेवढा वेळ या ठिकाणी देणार नाही. आपण एक या ठिकाणी अज्युम करू की बेसिक तुम्हाला माहिती आहे. तर साधारणतः एल निनोच्या ज्या कंडिशन्स डेव्हलप होतात, कुठे सांगितलंय मी, पॅसिफिक महासागर आणि त्याच्या सभोवतालचं जे वातावरण आहे तिथे आपल्याला ही घटना डेव्हलप होताना दिसते. नॉर्मली जे ओशन करंट्स आहेत पॅसिफिक ओशन मधले, ते तुम्हाला अशा प्रकारे फ्लो होताना दिसतात. नॉर्मल कंडिशन मध्ये हे ओशन करंट्स आहेत, राईट. आणि हे जे ओशन करंट आहे, हे ओशन करंट कशाद्वारे चालवले जातात, तर हे ओशन करंट प्रामुख्याने जे ट्रेड विंड्स असतात, व्यापारी वारे असतात, व्यापारी वाऱ्यांद्वारे चालवले जातात. फाईन. ट्रेड विंड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ओरिजिन ऑफ दिस ओशन करंट. आता एक इंटरेस्टिंग बाब ही आहे की जेव्हा हे ओशन करंट फ्लो होतात, ओशन करंट फ्लो होत असताना सरफेसवरचं जे वॉर्मर वॉटर आहे, सरफेसवरचं वॉर्मर वॉटर हे वेस्टर्न मार्जिन मध्ये जमा होतं. ठीक आहे, तर हा जो पूर्ण पॅसिफिक ओशनचा नॉर्मल कंडिशन मध्ये वेस्टर्न पार्ट असेल, हा कसा असेल, हा आपल्याला वॉर्म दिसून येतो. ऑन द अदर हँड जी ईस्टर्न मार्जिन आहे, ईस्टर्न मार्जिनचे जे काही कंडिशन्स आहे त्या ठिकाणी आपल्याला कोल्ड वॉटर दिसून येतं. आय एम टॉकिंग अबाउट नॉर्मल कंडिशन. ही नॉर्मल कंडिशन आहे. इथे वॉर्म वॉटर आहे, तर या ठिकाणी लो प्रेशर डेव्हलप होतो, राईट. आणि लो प्रेशर डेव्हलप होऊन हवा वरच्या दिशेने जाते आणि एक ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन या ठिकाणी तुम्हाला डेव्हलप होताना दिसतं. आणि हे जे ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन आहे, या ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशनला एक टर्म वापरली जाते, ती म्हणजे वॉकर सर्क्युलेशन. फाईन. ही खूप महत्वाची पर्सनॅलिटी आहे. सर गिल्बर्ट वॉकर नावाचे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे हेड होते. आणि या इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या हेडनी, सर गिल्बर्ट वॉकरने अशा प्रकारचं एक वातावरणामध्ये सर्क्युलेशन एक्झिस्ट करतं हे शोधून काढलं होतं. फाईन. सो नॉर्मल कंडिशन मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये अशा प्रकारचं सर्क्युलेशन आहे. सरफेस लेवलला तुम्हाला विंड दिसतात, आणि हे जे काही सरफेस लेवलला विंड आहे
हे सरफेस लेवलचे विंड काय करतील, हे सरफेस लेवलचे विंड ओशन करंट क्रिएट करतील. बट माझ्या या एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला एक मुद्दा आढळला असेल. मुद्दा हा आहे की हे जे ओशन करंट्स आहेत, सरफेस लेवलचे ओशन करंट, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ओरिजिन ऑफ विंड, राईट. आणि हेच वारे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतील, ओशन करंटच्या जनरेशनसाठी. क्लिअर. कारण की समुद्राचं पाणी जेव्हा वेस्टला जातंय, गरम पाणी इकडे जमा होतंय, थंड पाणी तिथे आहे, तर या ठिकाणी लो प्रेशर डेव्हलप होतंय, राईट. लो प्रेशर डेव्हलप झालंय, इकडे हाय प्रेशर आहे, तर याच्यामुळे काय झालंय, याच्यामुळे विंड सर्क्युलेशन पण तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनेट होताना दिसतं. विंड सर्क्युलेशन ओरिजिनेट झालं तर त्यांनी काय स्ट्रेंथन झाले, त्यांनी ओशन करंट या ठिकाणी स्ट्रेंथन होत आहे. सो आयडिया हिअर इज की ही ओशन करंट आणि या ठिकाणी वाहणारे वारे, दे आर कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी टू इच अदर. एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांना पाठबळ देत आहेत. आणि मग जेव्हा आपण एल निनो सारख्या घटनांची चर्चा करतो, त्या एल निनोच्या घटनेमध्ये किंवा एल निनोची कारणं जेव्हा सांगितली जातात, तेव्हा एक टर्म यूज केली जाते की एल निनोचं कारण शोधणं म्हणजे इट्स अ चिकन अँड एग प्रॉब्लेम. ठीक आहे, ही टर्म लक्षात ठेवा. मी का म्हणतोय की एल निनो हे एक चिकन अँड एग प्रॉब्लेम आहे. पहिले अंडा की पहिले मुर्गी, राईट, असा एक प्रश्न विचारला जातो साधारणतः जेव्हा आपल्याला हे इस्टॅब्लिश नसतं की नेमकी सुरुवात कुठनं होते कोणत्या गोष्टीची किंवा कोणत्या घटनेची. आणि म्हणून एल निनोची घटना आणि त्याची कारणं जेव्हा सांगितली जातील तेव्हा एक फ्रेज यूज केली जातील की इट इज अ चिकन अँड एग प्रॉब्लेम, राईट. सो चिकन अँड एग प्रॉब्लेम का आपण म्हणतोय, तर नॉर्मल कंडिशन मध्ये काय होतं, तर नॉर्मल कंडिशन मध्ये हा जो पॅसिफिकचा वेस्टर्न पार्ट आहे, या पॅसिफिकच्या वेस्टर्न पार्ट मध्ये वॉर्म वॉटर आहे, कारण की सरफेसचे जे ओशन करंट्स आहे यांनी इथे वॉर्म वॉटर पाईल अप केलंय. आणि ईस्टर्न पॅसिफिक मध्ये आपल्याला कोल्ड वॉटर दिसतंय. होतं काय की जेव्हा एल निनोची कंडिशन डेव्हलप होताना दिसते, तर एल निनो म्हणजे नेमकं काय, तर एल निनोची कंडिशन म्हणजे या ठिकाणचं जे वेस्टचं वॉर्म वॉटर आहे, हे वेस्टचं वॉर्म वॉटर न राहता इट विल बिकम कोल्ड, राईट. आणि ईस्टला जे कोल्ड वॉटर आहे हे कसं होईल, दिस विल बिकम वॉर्म, राईट. आणि यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की ओशन करंट हे त्यांची डायरेक्शन चेंज करतात. नॉर्मल कंडिशन मधले ओशन करंट आपण काय बघितले होते, ईस्ट टू वेस्ट जात होते. आणि एल निनोच्या कंडिशन मध्ये हे जे ओशन करंट आहे हे वेस्ट टू ईस्ट फ्लो करू लागतात. आता या ठिकाणी जेव्हा आपण मग अशी चर्चा केली की ओशन करंट कारण विंड डेव्हलप होतात, विंड कारण ओशन करंट डेव्हलप होतात, तर विंडची जी डिरेक्शन आहे ती ओशन करंटची डिरेक्शन असेल. आणि ओशन करंटच्या डिरेक्शन कारण वेस्ट मध्ये वॉर्म वॉटर होतं, ईस्ट मध्ये कोल्ड वॉटर होतं, त्याच्यामुळे विंड्स डेव्हलप झाले होते विथ अ स्पेसिफिक ईस्ट टू वेस्ट डिरेक्शन. नाउ कम बॅक टू दिस. मी काय म्हटलंय की या ठिकाणी नॉर्मल कंडिशनचं विंड सर्क्युलेशन आपल्याला उलटताना दिसतं, सोबत ओशन सर्क्युलेशन पण उलटताना दिसतात. आणि ईस्टर्न पार्ट इज बिकमिंग वॉर्मर, वेस्टर्न पार्ट इज बिकमिंग कोल्डर. आणि हे मग असं झालं का, राईट. तर मग याच्यामध्ये एक तुम्ही म्हणू शकता की ओशन करंट जे होते, जे ईस्ट टू वेस्ट जात होते, ते आता ईस्ट टू वेस्ट जात नाहीये, ते उलटले, ते वेस्ट टू ईस्ट जात आहेत. बट एक प्रिमाइस आठवा. प्रिमाइस काय होता, प्रिमाइस हा होता की हे जे वारे होते, वाऱ्यांमुळे ओशन करंट जनरेट झाले होते आणि ओशन करंटमुळे वारे जनरेट झाले होते. आणि मग या ठिकाणी नेमकं आपण सांगूच शकत नाही की ही जी काही ओशन करंटची डिरेक्शन चेंज झाली आणि ओशन करंटची डिरेक्शन चेंज होऊन जो पॅसिफिकचा ईस्टर्न पार्ट आहे जिथे वॉर्मर वॉटर आहे आणि वेस्टर्न पार्ट आहे जिथे कोल्डर वॉटर आहे, तर हे नेमकं झालं का, राईट. विंड्स कमकुवत झाले, विंड्स वीक झाले म्हणून ओशन करंट ओव्हरटर्न झालं, किंवा ओशन करंट ओव्हरटर्न झाले आणि मग विंड्स वीक झाले. सो वी एक्झॅक्टली डू नॉट नो की याची सुरुवात कुठून होते. आणि म्हणून हा जो एल निनोचा पूर्ण प्रॉब्लेम आहे, या एल निनोच्या पूर्ण प्रॉब्लेमला इट्स अ चिकन अँड एग प्रॉब्लेम म्हणून ट्रीट केलं जातं. ठीक आहे, की पहिले अंडा की पहिले मुर्गी आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही. आता बघा युट्यूबला खूप सारे एज्युकेटर्स पण असतील, जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवणारे क्रिएटर्स आहेत ते तुम्हाला सांगतील, छाती ठोकून सांगतील की बघा या कारणांमुळे एल निनोची घटना होते. बट ट्रस्ट मी, रिसर्च करा, खूप सारा रिसर्च करा, तुम्हाला इन दी एंड हे लक्षात येईल की एल निनोची घटना नेमकी सुरू कशी होते आणि एल निनोचं नेमकं कारण काय आहे यात आपल्याला अजूनही माहिती नाही. ठीक आहे, घटना कशी सुरू होते हे पण माहिती नाही आणि एल निनोचं नेमकं कारण काय आपल्याला हे पण माहिती नाही. आपल्याला फक्त काही ऑब्झर्वेशन दिसतात. मग आपल्याला ऑब्झर्वेशन काय दिसतात, आपल्याला ऑब्झर्वेशन हे दिसतात की जो इथला वॉर्म वॉटरचा पॅच आहे, इथलं जे गरम पाणी आहे वेस्टर्न मार्जिनचं, हे गरम पाणी हळूहळू कुठे सरकू लागतात, तर हे गरम पाणी हळूहळू ईस्टला सरकू लागतंय. दिस इज अवर ऑब्झर्वेशन. का असं होतंय, कधी असं होईल, कधी होणार नाही,
वी रिअली डू नॉट नो. आपण सॅटेलाइटनी कंटिन्युअसली हे ऑब्झर्व करत राहतो. आपण या ठिकाणी काही सेन्सर्स लावलेले आहेत, काही खूप सारे इक्विपमेंट इन्स्टॉल केले आहेत, त्यांनी आपण ऑब्झर्व करत राहतो आणि त्यातनं मग आपल्याला लक्षात येतं की नॉर्मल कंडिशन रिव्हर्स होऊ लागली आहे. आणि नॉर्मल कंडिशन रिव्हर्स होत होत एक पॉइंट येतो की हे सगळ्याच्या सगळं गरम पाणी ईस्टला शिफ्ट होतं आणि थंड पाणी वेस्टला शिफ्ट होतं. ठीक आहे. टाइम अँड अगेन आय विल टेल यू, वी डू नॉट नो द रिझन. कोणी सांगितलं तर त्यात तथ्य नाहीये, खूप रिसर्च झाला आहे आणि अजून एक्झॅक्ट ही घटना का होते यावर खूप जास्त स्पष्टीकरण नाही. क्लिअर ना. जेव्हा आपण हे म्हटलं की एल निनोची घटना झाली आणि हे वॉर्म वॉटर ईस्टला गेले आणि कोल्ड वॉटर वेस्टला आले, आपण प्रत्येकच वेळेस एक ऑब्झर्वेशन केलेलं आहे की समजा हे पाणी जे आहे वॉर्म वॉटर हे हळूहळू ईस्टला सरकू लागले आणि हे हळूहळू ईस्टला सरकू लागले, तर प्रत्येकच वेळेस हे पूर्णपणे ईस्टला सरकून जाईल असं पण गरजेचं नाहीये. बऱ्याचदा असं होतं की हे हळूहळू कमकुवत होतंय, ईस्ट कडे जात आहे, पण पुन्हा नॉर्मल कंडिशन रिस्टोर होऊन जाते. क्लिअर. आणि मग त्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा येतो. सुरुवातीची जी स्लाइड आहे, पहिली जी स्लाइड आपण या ठिकाणी बघितली, पहिल्या स्लाइडवर आपण काय बघितलं होतं, तर पहिल्या स्लाइडवर आपण बघितलं होतं की ही जी एल निनोची घटना आपण सांगतोय त्या एल निनोच्या घटनेची 62% आपण प्रोबॅबिलिटी सांगितली. राईट. तर सध्या आपण हे ऑब्झर्व करणं सुरू केलेलं आहे की हे जे काही रिजन्स आहेत सदर्न ओशनचे, सदर्न पॅसिफिक ओशनचे, याच्यामध्ये एल निनो किंवा सुपर एल निनो सारख्या कंडिशन डेव्हलप व्हायची सुरुवात झाली. राईट. आणि ज्या पर्टिक्युलर कंडिशन्स या ठिकाणी डेव्हलप झाल्या त्या कंडिशन्स आपल्याला हे सांगतात की हे पाणी जर हळूहळू पूर्वेकडे सरकत राहिलं, ईस्टला सरकत राहिलं, तर देन देअर इज अ पॉसिबिलिटी, 62% पॉसिबिलिटी की हे सगळ्याचं सगळं पाणी ईस्टला सरकून जाईल आणि त्यानंतर सुपर एल निनोचा इव्हेंट होईल. राईट. सो दॅट इज द गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. तर प्रत्येकच वेळेस हे असं होईल नॉट नेसेसरी. खूप वेळा असं होतं की हे व्हायला लागतं आणि पुन्हा नॉर्मल कंडिशन रिस्टोर होऊन जाते. म्हणून जेव्हा मेटिओरॉलॉजिस्ट ही सगळी गोष्ट सांगत आहेत तुम्हाला, ते असं कधीच सांगणार नाही की बघा सुपर एल निनोची इव्हेंट होणार आहे किंवा एल निनोची इव्हेंट होणार आहे. ते तुम्हाला सांगतील की बघा एल निनो किंवा सुपर एल निनोची इव्हेंट होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ज्या मुवमेंटला हे सर्वच्या सर्व पाणी ईस्टला शिफ्ट होऊन जाईल, देन दे विल से की सी दिस इज द एल निनोची मुवमेंट आता. राईट. सो दिस इज अबाउट एल निनो. ला निना एक्झॅक्टली अपोजिट इव्हेंट आहे. ला निनामध्ये आपण काय बघतो, ला निनामध्ये हा जो वेस्टचा वॉर्मर रिजन आहे दिस बिकम्स फर्दर वॉर्म, अधिक गरम होतो. ईस्टचा जो कोल्डर रिजन आहे हा आणखी कोल्ड होतो. क्लिअर. तर ही एल निनो, ला निना ब्रीफ मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही कंडिशन एक्झॅक्टली डेव्हलप कशी होते. आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे की एक स्टँडर्ड एल निनोची घटना असते आणि दुसरी सुपर एल निनो म्हणून घटना आपण सांगतो. सो स्टँडर्ड एल निनोची घटना कधी म्हटली जाईल की जेव्हा आपण टेम्परेचर, कशाचे टेम्परेचर आपण मोजतोय, सी सरफेस टेम्परेचर, जे ओशन करंट आपण ऑब्झर्व केले होते, ओशन करंट कारण जे वॉर्मर वॉटर ईस्टला शिफ्ट झालं होतं त्याचे टेम्परेचर आपण ऑब्झर्व करतो. आणि समजा सी सरफेस टेम्परेचर त्या पर्टिक्युलर ओशनिक रिजन मधलं 0.5 डिग्री सेल्सिअस, नॉर्मलच्या 0.5 डिग्री सेल्सिअस जास्त असेल तर आपण म्हणू की ही स्टँडर्ड एल निनोची इव्हेंट आहे. राईट. आणि मग काही वेळेस काय आपण ऑब्झर्व करतो की काही वेळेस हे जे टेम्परेचर आहे सी सरफेस टेम्परेचर 2 डिग्री टू 3 डिग्रीने जास्त असतं. राईट. आणि जेव्हा जेव्हा हे टेम्परेचर 2 to 3 डिग्रीने जास्त असेल तेव्हा आपण म्हणतो की ही सुपर एल निनोची घटना आहे. प्रत्येकच वेळेस ही इतकं टेम्परेचर वाढेल त्या पर्टिक्युलर ओशनिक रिजन मधला नॉट नेसेसरी. ठीक आहे. एल निनोच्या इव्हेंट मध्ये 0.5 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढतंय, सुपर एल निनोच्या इव्हेंट मध्ये 2 to 3 डिग्री सेल्सिअसने आपलं टेम्परेचर इन्क्रीज होताना दिसतंय. नाउ अगेन कम बॅक टू दॅट 62% पॉसिबिलिटी वाला पार्ट. टेम्परेचर वाढत आहेत त्या पर्टिक्युलर रिजनच्या सी सरफेसचे. राईट. बट हे टेम्परेचर वाढत असताना वी आर अज्युमिंग की देर इज अ प्रोबॅबिलिटी की हे टेम्परेचर कुठपर्यंत वाढेल, तर हे टेम्परेचर 2 to 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत सी सरफेस टेम्परेचर वाढू शकतं. आणि ज्या मोमेंटला आपल्याला हे माहिती की आता 2 to 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत सी सरफेस टेम्परेचर वाढलंय, देन वी विल से कोणती घटना आहे ही सुपर एल निनोची घटना आहे. रेअरली होतं, प्रत्येकच वेळेस प्रत्येक एल निनोच्या घटनेमध्ये असं होणार नाही. म्हणजे आपण बघितलं की एल निनोच्या घटनेमध्ये वेस्टचं वॉर्म वॉटर ईस्टला शिफ्ट होते, ईस्टचं कोल्ड वॉटर वेस्टला शिफ्ट होते. पण मग सुपर एल निनो कधी म्हणणार, सुपर एल निनोची घटना तेव्हा म्हणणार की वॉर्म वॉटर ईस्टला शिफ्ट झालंय, कोल्ड वॉटर वेस्टला शिफ्ट झालंय. ऍट द सेम टाइम हे जे सी सरफेस टेम्परेचर आहे, सी सरफेस टेम्परेचर आता कितीने वाढलंय, ऍटलीस्ट 2 to 3 डिग्री सेल्सिअसने सी सरफेस टेम्परेचर वाढलेलं आहे. क्लिअर. नाउ जी एल निनोची घटना आपण बघतो
जनरल ऑब्झर्वेशन आपलं हे आहे की दर 2 ते 7 वर्षांमध्ये एल निनोची घटना ऑब्झर्व होते, राईट. बट वेन इट कम्स टू सुपर एल निनोची इव्हेंट, सुपर एल निनोची इव्हेंट इज व्हेरी व्हेरी रेअर. किती रेअर आहे तर एक घटना आय गेस 1800s मध्ये सांगितली जाते. स्ट्रॉंगेस्ट ऑफ दी एल निनोची इव्हेंट एक सांगितली जाते, दॅट इज 1982. 2016 ची एक इव्हेंट सांगितली जाते, दॅट इज अगेन नॉट ऍज कम्पेरेबल 1998 च्या, पण खूप स्ट्रॉंग इव्हेंट होता हा पण. बट लास्ट एक खूप स्ट्रॉंग इव्हेंट झाला होता तो म्हणजे 2023 मध्ये. म्हणजे एकूण आतापर्यंत क्लायमेटच्या हिस्ट्रीमध्ये वी हॅव 4 सुपर एल निनो इव्हेंट्स, ठीक आहे. आणि जर आता 2026-2027 मध्ये पुन्हा एकदा सुपर एल निनोची इव्हेंट झाली तर दिस विल बी व्हॉट, दिस विल बी 5th सुपर एल निनोचा इव्हेंट, ठीक आहे. नाउ प्रॉब्लेम्स काय होतात एल निनो मध्ये, आपण ऑब्झर्व करतो की एल निनोच्या इव्हेंट मध्ये ग्लोबली काही रिजन्स आहेत, ठीक आहे. स्पेसिफिकली इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर इंडियामध्ये मॉन्सून फेल होतो. बट हा जो साऊथ अमेरिकेचा रिजन आहे, या साऊथ अमेरिकेच्या रिजन मध्ये देअर विल बी व्हॉट, देअर विल बी फ्लडिंग. का बरं या ठिकाणी तुम्हाला फ्लडिंग होताना दिसेल तर याच्या कोस्ट लाईनला बघा, याच्या कोस्ट लाईनला यू विल फाइंड वॉर्मर वॉटर. आणि जेव्हा याच्या कोस्ट लाईनला वॉर्मर वॉटर आहे तर प्रेसिपिटेशन या ठिकाणी जास्त होईल. इतकं प्रेसिपिटेशन होतं की ते फ्लडिंग होते. ऑन दी अदर हँड हा जर रिजन तुम्ही बघितला, या रिजन मध्ये कसं पाणी आहे, या रिजन मध्ये कोल्ड वॉटर आहे सराउंडिंगला, तर इट रिमेन्स जनरली ड्राय. साऊथ अमेरिकेचा जो वेस्ट कोस्ट आहे हा जनरली ड्राय असतो नॉर्मल कंडिशन मध्ये, पण एल निनोच्या कंडिशन मध्ये साऊथ अमेरिकेचा हा जो वेस्ट कोस्ट आहे तिथे फ्लडिंगच्या इव्हेंट्स आपण ऑब्झर्व करतो. नाउ सी द एनॉमली, पॅराडॉक्स बघा. एल निनोची इव्हेंट भारतामध्ये ड्राय कंडिशन क्रिएट करते, बट सेम एल निनोची इव्हेंट साऊथ अमेरिकेमध्ये तुम्हाला एक वेट कंडिशन किंवा फ्लडिंगची सिच्युएशन क्रिएट करताना दिसते. सो बाय अँड लार्ज आपण खूप निगेटिव्ह लाईट मध्ये बघतो. कदाचित ते जे डेझर्ट मधले लोक आहेत किंवा जिथे नॉर्मली ड्राय कंडिशन आहे, देअर इट माइट बी सीन ऍज अ पॉझिटिव्ह थिंग, ठीक आहे. आय एम जस्ट सेइंग की माइट बी सीन ऍज अ पॉझिटिव्ह थिंग, पण फ्लडिंगची इव्हेंट्स खूप जास्त कॅटास्ट्रॉफिक असतात आणि त्यांनी पण खूप नुकसान होतं. बट इवन दो प्रेसिपिटेशन, कारण त्यांचे जे काही वॉटर बॉडीज आहे किंवा वॉटर रिझर्व्हायर्स आहे त्याच्यामध्ये एक इन्क्रीमेंट आपल्याला होताना दिसून येतं. फाईन. सो हिअर वी हॅव सीन की कशा पद्धतीने ग्लोबल इम्पॅक्ट आहे. सुपर एल निनोचा इम्पॅक्ट इज व्हेरी व्हेरी एक्स्ट्रीम, ठीक आहे. एल निनोच्या इम्पॅक्ट मध्ये आपण बघतो की मॉन्सून फेल होतो, बट सुपर एल निनोच्या कंडिशन मध्ये असं होऊ शकतं की ग्लोबल लेवलला त्याचे मल्टिपल इम्पॅक्ट. आता मल्टिपल इम्पॅक्ट जेव्हा मी टर्म यूज करतोय तर मल्टिपल इम्पॅक्ट मध्ये सगळ्यात पहिले एक गोष्ट चेंज होते ती म्हणजे प्रेसिपिटेशन पॅटर्न, राईट. आता प्रेसिपिटेशन पॅटर्न मध्ये काय चेंजेस होऊ शकतात, सो इट कॅन लीड टू एक्स्ट्रीम फ्लडिंगच्या इव्हेंट. जसं मी मगाशी सांगितलं साऊथ अमेरिकेमध्ये एल निनोच्या इव्हेंटमध्ये फ्लडिंग होते, पण सुपर एल निनोची जर इव्हेंट असेल, सी सरफेस टेम्परेचर इतकं जास्त वाढलं असेल तर इट मे रिझल्ट इन टू व्हॉट, इट मे रिझल्ट इन टू एक्स्ट्रीम फ्लडिंगची इव्हेंट. ऑन द अदर हँड जर इंडियासारखी कंडिशन तुम्ही बघाल जिथे ड्राय कंडिशन डेव्हलप होतात, मॉन्सूनचं फेलियर होतं, इट मे रिझल्ट इन टू एक्स्ट्रीम ड्राय कंडिशन. बघा वारंवार मी म्हणतोय की इंडियन मॉन्सूनच्या इव्हेंटमध्ये आय एम सीइंग मे, फाईन, होऊ शकतं, होईलच असं नाही. रिझन सांगतो नेमकं काय आहे, ठीक आहे. तर एक इम्पॅक्ट आपण बघतो प्रेसिपिटेशन मध्ये. दुसरा इम्पॅक्ट आपण एक बघतो तो म्हणजे ओशन वॉर्मिंग. फाईन. ग्लोबल लेवलला आपण हे ऑब्झर्व केलं आहे, जरी एल निनोची इव्हेंट साऊथ पॅसिफिक ओशन मध्ये होते किंवा साऊथ पॅसिफिकच्या रिजन मध्ये होते, तरी सुद्धा एल निनोच्या इव्हेंट मध्ये ग्लोबल स्केलवर ओशन वॉटरचं टेम्परेचर आपल्याला इन्क्रीज होताना दिसतं. आणि ग्लोबल स्केलवर जेव्हा हे ओशन वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, याचे स्पेसिफिकली 2-3 इम्पॅक्ट आपल्याला दिसतात. सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट जी मराईन इकोसिस्टम आहे, मराईन इकोसिस्टम कोलॅप्स होताना दिसते, ठीक आहे. कारण की हे जे मराईन ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्सना टेम्परेचर चेंजेसची इतकी सवय नसते, ठीक आहे. मी वारंवार क्लासमध्ये एक टर्म यूज करत असतो की ही जी ॲक्वेटिक इकोसिस्टम आहे, दिस ॲक्वेटिक इकोसिस्टम इज स्टेनोथर्मल. फाईन. स्टेनोथर्मल म्हणजे काय तर त्याची टेम्परेचर चेंजची किंवा टेम्परेचर टॉलरन्सचा जो बँड आहे तो खूप कमी आहे, राईट. आणि हा जो टेम्परेचर टॉलरन्सचा बँड कमी आहे तर ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्सना वॉटरच्या टेम्परेचरच्या चेंजची सवय नाहीये.
आणि जर एक्वेटिक ऑर्गॅनिझम्सना ते स्टेनोथर्मल्स आहे, वॉटरच्या टेम्परेचरच्या चेंजची सवय नाहीये, तर ज्यावेळेस ही ओशन वॉर्मिंग होते तर ओशन वॉर्मिंग कारण मराईन इकोसिस्टम आपल्याला कोलॅप्स होताना दिसते. राईट. मग याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगायचं झालं तर आपण एक इव्हेंट ऑब्झर्व करतो. दॅट इव्हेंट इज कॉल्ड ॲज कोरल ब्लिचिंग. फाईन. मास लेवलला कोरल ब्लिचिंग आपण ऑब्झर्व करतो. आणि दुसरं ऑब्झर्वेशन या ठिकाणी असेल ते म्हणजे मराईन डेड झोन्स क्रिएट होतात. बघा, ऑलवेज रिमेंबर की वॉटरचं टेम्परेचर जितकं वाढत जाईल, पाण्याचं टेम्परेचर जितकं वाढत जाईल तितका पाण्यामधला जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन कमी होत जाईल, रिझल्टिंग इनटू मराईन डेड झोन. त्या ठिकाणी लाईफ राहू शकणार नाही. क्लिअर. तर जेव्हा जेव्हा आता प्रत्येकच एल्निनोच्या इव्हेंटमध्ये आपण हे ऑब्झर्व करतो, प्रत्येक एल्निनोच्या इव्हेंटमध्ये प्रेसिपिटेशन मध्ये चेंजेस होतात, ओशन वॉर्मिंग आपल्याला होताना दिसतं. पण सुपर एल्निनोची जर इव्हेंट आहे तर सुपर एल्निनोच्या इव्हेंटमध्ये हे चेंजेस कसे असतील? एक्स्ट्रीम असतील. फ्लडिंग होते तर एक्स्ट्रीम फ्लडिंग विल बी देअर, ड्राय कंडिशन्स आहे तर एक्स्ट्रीम ड्राय कंडिशन्स विल बी देअर. इक्वली इम्पॉर्टंटली जेव्हा मी ओशन वॉर्मिंग बद्दल बोललो, लेट्स टॉक अबाउट कोरल ब्लिचिंग. आणि मी या ठिकाणी सुपर एल्निनोच्या इव्हेंटमध्ये एक घटना होऊ शकते, ती म्हणजे मास स्केल कोरल ब्लिचिंग. ठीक आहे. वाय आय एम सेइंग की मास स्केल कोरल ब्लिचिंग? कारण की वर्ल्ड वाईड जे ओशन्स आहेत त्यांचं टेम्परेचर वाढणार आहे जर सुपर एल्निनोची घटना झाली. आणि टेम्परेचर विल स्पाइक टू अ ग्रेट एक्सटेंट. जे कोण टॉलरेट करू शकत नाही? कोरल्स जे आहेत, कोरल्स टॉलरेट करू शकत नाही. आणि आपल्याजवळ याचा एव्हिडन्स पण आहे. लास्ट दोन सुपर एल्निनोच्या इव्हेंट कोइन्साइड करतात ग्लोबल स्केलचा सगळ्यात मोठ्या कोरल ब्लिचिंगच्या इव्हेंट सोबत. जर आपण कोरल ब्लिचिंगच्या मागच्या दोन इव्हेंट बघितल्या तर एक सगळ्यात कॅटॅस्ट्रॉफिक कोरल ब्लिचिंगची इव्हेंट सांगितली जाते, दॅट इज इन 1998-99. ठीक आहे. म्हणजे आजपर्यंत सगळ्यात मोठी कोरल ब्लिचिंगची इव्हेंट ज्यातनं रिकव्हरी पण पाहिजे तशी झाली नव्हती, ही इव्हेंट झाली आहे इन द इयर 1998-99. आणि हेच वर्ष होतं ज्या वर्षी देअर वॉज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट एल्निनो इव्हेंट एव्हर अकर्ड. ठीक आहे. जगाच्या पाठीवरची आतापर्यंतची सगळ्यात स्ट्रॉंग एल्निनोची इव्हेंट पण कधी होती? तर ती याच वर्षी होती. दुसरी मास लेवलची कोरल ब्लिचिंग जी होते दॅट हॅपन्स इन द इयर 2023. राईट. अँड अगेन 2023 इज कंपेरेबल विथ 1998-99 इव्हेंट. दोन्ही इव्हेंट्स कंपेरेबल आहे. 23 एवढी कॅटॅस्ट्रॉफिक नव्हती बट इट वॉज नेक टू नेक. क्लिअर. 2023च्या ज्या एल्निनोची इव्हेंट होती त्या एल्निनोच्या इव्हेंटमध्ये आपण हे ऑब्झर्व केलं होतं की अगेन ग्लोबल स्केलला मॅसिव्ह कोरल ब्लिचिंग होती, ओशनचं टेम्परेचर वाढलं होतं. आणि थर्ड अँड इक्वली इम्पॉर्टंट पॉइंट जो इथे नोट केला पाहिजे तो म्हणजे आपण जेव्हा जेव्हा एल निनोच्या इव्हेंटची चर्चा करू किंवा सुपर एल निनोची आपण चर्चा करू तर इट विल ऑल्सो रिझल्ट इन टू ग्लोबल टेम्परेचर इन्क्रीज. ठीक आहे. रेकॉर्ड टेम्परेचर्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर जर तुम्हाला 2023 आठवत असेल तर इन 2023 वी हॅड रेकॉर्ड टेम्परेचर. समरचं टेम्परेचर रेकॉर्ड होतं. क्लिअर. विंटर्स पण खूप मोठ्या प्रमाणात फेल झाले होते. आणि दिस इज ऑल इज गोइंग टू हॅपन अगेन. मे बी होईल. ठीक आहे. सुपर एल निनोची इव्हेंट होते तर डिफायनेट. आय एम येट नॉट कमिंग अबाउट मॉन्सूनचं प्रेसिपिटेशन. मॉन्सूनच्या प्रेसिपिटेशन मे ऑर मे नॉट आहे. राईट. पण जेव्हा कोरल ब्लिचिंगची इव्हेंट होईल तर डिफायनेटली सुपर एल निनोच्या इव्हेंटमध्ये देयर विल बी कोरल ब्लिचिंग. मॅसिव्ह कोरल ब्लिचिंग इज गोइंग टू हॅपन. अगेन अनदर थिंग, आपण ओशन वॉर्मिंग खूप मोठ्या लेवलला बघू आणि ग्लोबल टेम्परेचर्स मध्ये खूप जास्त आपण स्पाइक बघू. ठीक आहे. हे होणारच आहे. मॉन्सून फेल होऊ पण शकतो, मॉन्सून फेल होणार नाही असं सुद्धा होईल. एक टाइमलाईन बघा की वाय या सगळ्या गोष्टी इतक्या कन्सर्निंग आहेत. वाय वी शुड बी वरीड ऍट दिस मुवमेंट. रिझन इज की आपण या इव्हेंट जेव्हा बघतो तर एक इव्हेंट झाली होती दॅट इज इन 1982-83. ठीक आहे. सुपर एल निनोची इव्हेंट 82-83 मध्ये झाली. त्याच्यानंतर दुसरी सुपर एल निनोची इव्हेंट जी आपण बघितली ती 97-98 मध्ये झाली. लुक ॲट दी टाइम डिफरन्स. ठीक आहे. सो टाइम डिफरन्स इज ऑफ ऑलमोस्ट 15 इयर्स. 15 वर्षाचा आपल्याला या ठिकाणी डिफरन्स दिसून येतो. क्लिअर. देन त्याच्यानंतरची पुन्हा जर तुम्ही इव्हेंट बघितली त्याच्यानंतरची इव्हेंट आपल्याला दिसते 15-16 मध्ये. अगेन ऑलमोस्ट 15 to 17 इयर्सचा आपल्याला या ठिकाणी डिफरन्स दिसून येतो. टेम्परेचर अनॉमली पण बघा. 82-83 मध्ये 3 डिग्री सेल्सिअसची टेम्परेचर अनॉमली होती. त्याच्यानंतर 97-98 मध्ये पण 3 डिग्री सेल्सिअसची. दिस वॉज व्हेरी मॅसिव्ह.
97-98चा जो 15-16चा एल निनो होता किंवा सुपर एल निनो होता, इट वॉज स्ट्रॉंग, बट तो कंपेरेबल नव्हता 97-98 सोबत. ठीक आहे. इंटरेस्टिंग पार्ट इज की 15-16 मध्ये इव्हेंट झाली, 15-16 नंतर लगेच पुन्हा एक इव्हेंट कधी झाली, 23-24 मध्ये. टाइम डिफरन्स बघा, 15-16 ते 23-24, बिअरली 8 to 9 इयर्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. क्लिअर. आणि पुन्हा 23-24 मध्ये घटना झाली आणि आता सुपर एल निनोचा जो इव्हेंट आहे, विच कॅन बी मॅसिव्ह, विच कॅन बी कंपेरेबल टू 97-98चा इव्हेंट, तो लगेच किती वर्षांनी होते, तो लगेच 5 वर्षांनी होते. अँड दिस इज दी कन्सर्न सगळ्यात मोठा. सुपर एल निनो होणार आहे, इट्स व्हेरी नॅचरल थिंग. जगाच्या पाठीवर या इव्हेंट जे आहे त्या झाल्या. क्लिअर. बट द प्रॉब्लेम इज फ्रिक्वेन्सी, द प्रॉब्लेम इज टाइम स्पॅन. कारण की जेव्हा आपण ही घटना होताना बघतो, मॅसिव्ह फेलियर आहे, ग्लोबल लेवलला क्रॉप फेलियर आहे, ग्लोबल लेवलला देर इज ड्रॉटची कंडिशन, फिशरीजवर याचा इम्पॅक्ट आहे, सोशो इकॉनॉमिक लाईव्ह कॅटॅस्ट्रॉफिकली डॅमेज होतात. मग त्यातनं रिकव्हरी करायला इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. 2023 मध्ये जो डॅमेज झाला होता तिथून अजूनपर्यंत पाहिजे तशी रिकव्हरी झालेली नाहीये कुठल्याच ग्लोबल ऍग्रिकल्चर इकॉनॉमीची. जे फिशरीज सेक्टर असेल किंवा ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, इट हॅज नॉट ऍज रिकवर्ड, किंवा रिकवर झालं असेल तरी आता कुठेतरी स्टेबल झालंय. आणि आता स्टेबल झाल्यानंतर लगेच पुन्हा एक सुपर एल निनोची इव्हेंट आपण फेस करतोय. आणि इथे खूप जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होते. कारण की जेव्हा तुम्ही व्हॅल्यू क्रिएशन, वेल्थ क्रिएशनची चर्चा करता, वेल्थ क्रिएशन ही क्युम्युलेटिव्ह प्रोसेस आहे. आणि स्पेसिफिकली ही जी प्रायमरी इकॉनॉमी आहे, ऍग्रिकल्चर असेल ज्याच्यामध्ये फार्मिंग किंवा ऍक्वाकल्चर किंवा अदरवाईज ज्या कनेक्टेड आहे ग्लोबल किंवा इंडिया सारख्या इकॉनॉमी सोबत. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमी ड्रास्टिकली अफेक्ट होते जेव्हा जेव्हा ऍग्रिकल्चर मध्ये फेलियर येतं. सो 2023-24 मध्ये आपण हे फेलियर बघतो. जर ऍग्रिकल्चर इकॉनॉमी मध्ये फेलियर आलं, दॅट रिझल्ट्स इन टू रुरल इकॉनॉमीचा फेलियर. जर रुरल इकॉनॉमी फेलियर होत आहे तर इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट बिकम्स अ प्रॉब्लेम. अनएम्प्लॉयमेंटचा जर प्रॉब्लेम झाला तर त्याचा इम्पॅक्ट इंडियाच्या ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथवर होताना आपल्याला दिसतो. अनएम्प्लॉयमेंटचा एक आणखी प्रॉब्लेम दिसतो की इंडिव्हिज्युअल लेवलला, फॅमिली लेवलला इकॉनॉमिक क्रायसिस क्रिएट होतो. त्या इकॉनॉमिक क्रायसिसचा हेल्थ आणि एज्युकेशनवर इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. जर रिजनल लेवलला, जसे महाराष्ट्रातले काही रिजन्स आहेत, मराठवाडा असेल किंवा बुंदेलखंड सारखे रिजन्स आहेत जे ड्राय रिजन्स आहेत, तशा रिजन्स मध्ये आपण हे बघतोय की जेव्हा जेव्हा एल निनो सारख्या इव्हेंट होतात, ऍग्रिकल्चर फेलियर आहे, रुरल इकॉनॉमी फेल झाली आहे, दॅट ऑल्सो रिझल्ट्स इन टू अ सोशल क्रायसिस, दॅट ऑल्सो रिझल्ट्स इन टू अ पॉलिटिकल क्रायसिस. आणि या सोशल क्रायसिस, पॉलिटिकल क्रायसिस, इकॉनॉमिक क्रायसिस याच्यामधून आपण समहाऊ रिकव्हर झालो होतो. अँड येट अगेन वी आर फेसिंग वन मोर प्रॉब्लेम, जे पुन्हा आपल्याला त्याच प्रॉब्लेम्स मध्ये किंवा क्रायसिस मध्ये पुश करते. राईट. अँड दॅट इज दी सिंगल लार्जेस्ट कन्सर्न. तर आपण हे चेंज तर करू शकत नाही की सुपर एल निनो समजा 15-20 वर्षांनी येते किंवा मागच्या 100 वर्षांमध्ये 4 वेळा अशा प्रकारची इव्हेंट झालेली आहे. सो ती इव्हेंट होणार आहे. बट प्रॉब्लेम हा झालाय की त्या इव्हेंटची जर फ्रिक्वेन्सी वाढली तर आपला जो रेझिलियन्स आहे, आपली फाईट बॅक करायची जी ॲबिलिटी आहे, दॅट विल नॉट बी देअर. ठीक आहे. आणि हे एक सगळ्यात मोठं फेलियर असेल तर प्रत्येक गव्हर्नमेंटसाठी, बी इट इंडियन गव्हर्नमेंट, ग्लोबल गव्हर्नन्सचे पॉइंट्स असतील, तर सगळीकडे वी नीड टू इम्प्लिमेंट दिस रेझिलियन्स. वी नीड टू फाइंड आउट की एक्झॅक्टली ही जी काही फ्रिक्वेन्सी आपल्याला वाढताना दिसते एल निनोच्या इव्हेंटची, ती इव्हेंट इतकी वारंवार का होते आहे. क्लायमेट चेंज इज रिस्पॉन्सिबल डिफायनाइटली. आणि हे जी क्लायमेट चेंज आपण रिस्पॉन्सिबल सांगतोय, तर मग क्लायमेट चेंजच्या मिटिगेशनसाठी आणि अडॅप्टेशनसाठी इंडियाच्या लेवलला, लोकल लेवलला, रिजनल लेवलला और इव्हन ग्लोबल लेवलला आपण झपाट्याने पावलं उचलणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी रिकव्हरी आहे, रिकव्हरी आपल्याला फास्ट करता येईल आणि सोशो इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल लाईफ ही आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल किंवा चांगली ठेवता येईल. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट द फ्रिक्वेन्सी. आणि एक मी महत्वाचा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की बघा, मी वारंवार एक मुद्दा सांगितला होता की इंडियाचा मॉन्सून मे और मे नॉट गेट अफेक्टेड. ठीक आहे. तर इंडियाचा मॉन्सून मे और मे नॉट गेट अफेक्टेड असं मी का म्हटलं, तर आपण काय करतोय की 1950 पासून आतापर्यंत झालेल्या जितक्याही एल निनोच्या इव्हेंट आहे, त्या एल निनोच्या इव्हेंट जर आपण बघितलं तर एकूण 16 एल निनोची वर्ष आपल्याला दिसून येतात. आणि या 16 एल निनोच्या वर्षांमधनं फक्त आणि फक्त 7 एल निनोची अशी वर्ष राहिलेली आहे जेव्हा देर हॅज बीन बिलो नॉर्मल मॉन्सून रेनफॉल. मॉन्सून रेनफॉल
हा नॉर्मल पेक्षा कमी राहिलाय. किती वर्ष? 7 वर्ष. किती वर्ष एल निनो झालाय? 16 वर्ष एल निनो झाले. तर दिस इज स्टॅटिस्टिक्सची मेथड. कोरिलेशन म्हणून एक स्टॅटिस्टिक्स मध्ये मेथड असते. आपण एका साइडला एल निनोची इयर्स प्लॉट करतो, एका साइडला आपण इंडियाच्या मॉन्सून चे आकडे ठेवतो आणि बघतो की एल निनोच्या कोणकोणत्या वर्षांमध्ये इंडियन मॉन्सून हॅज बीन बिलो द एक्सपेक्टेड वन किंवा बिलो नॉर्मल. तर प्रत्येकच वेळेस आपण हे ऑब्झर्व केलं की एल निनोची इव्हेंट झाली म्हणजे इंडियाचं मॉन्सून नॉर्मल किंवा बिलो नॉर्मल असेल असं नाहीये. बऱ्याचदा असंही तुम्हाला दिसून येईल की एक चांगला पाऊस पडतो एल निनोचं वर्ष असून सुद्धा, आणि मग त्या ठिकाणी पिक्चर मध्ये येतो तो म्हणजे इंडियन निनो. ठीक आहे, नवीन टर्म आहे. नेमका हा इंडियन निनो कोण आहे, काय आहे, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. आपण याच्यावर सुद्धा एक लेक्चर घेऊ. जर आपण एल निनो सुपर एल निनो डिस्कस करताय तर डिफाइनेटली वी विल डिस्कस इंडियन निनो ऍज वेल. तर असं होऊ शकतं की इंडियाचं मॉन्सून फेल होईल, असंही होऊ शकतं की इंडियाचं मॉन्सून फेल होणार नाही. द टाइम विल टेल की एक्झॅक्टली काय होतंय. सो फॉर नाउ आय विल लिव्ह यू विथ दिस पर्टिक्युलर आस्पेक्ट की ही फ्रिक्वेन्सी वाढते आणि जेवढं सगळं मी तुम्हाला कनेक्शन सांगितले, मोर इम्पॉर्टंटली एक्झाम मध्ये हे कनेक्शन कारणी तुम्हाला कामी येतील, की तुम्हाला कारण द्यायला लागतील की एक्झॅक्टली हे आपण का एवढी चिंता केली पाहिजे वारंवार होणाऱ्या एल निनो आणि सुपर एल निनोच्या इव्हेंटची. सो डू नॉट लिमिट युअर सेल्फ टू द इव्हेंट इट सेल्फ. जे ते मी अनालिसिस सांगितलं, रुरल इकॉनॉमी, विमेन असेल, सोशल सेक्टर असेल, या इकॉनॉमी आहे इंडियाची, ग्लोबल इकॉनॉमी आहे, ग्लोबल पीस आहे, एव्हरी सिंगल थिंग इज गोइंग टू गेट अफेक्टेड. आणि जर तुम्हाला एवढं अनालिसिस करता आलं तर दॅट विल रिअली गिव्ह यू गुड मार्क्स. ठीक आहे, तर विथ दॅट आय विल स्टॉप हिअर. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन.